रोहा शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असताना प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून अनेक दुकाने किंवा दुकानांची शेड पुढे रस्त्यांवर आल्या आहेत। काही दिवसांपूर्वी रोहा नगरपालिकेमार्फत दुकानाच्या बाहेर आलेल्या शेड तोडून टाकण्याची कारवाई करण्यात आली होती। मात्र तरी देखील अनेक ठिकाणी अनधिकृतपणे दुकाने उभारली जात असल्याचे दिसत असल्याने रोहा बस स्थानकाच्या शेजारून जाणाऱ्या गटार लाईनवर अनधिकृत दुकाने उभारण्यात आली असल्याचे रोहा नगरपालिकेच्या लक्षात आले। रोहा बस स्थानक हे रोहा शहरातील मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी दिवसभर प्रवाशांची मोठी वर्दळ असते आणि त्यामध्ये त्या ठिकाणी अनधिकृत दुकाने उभारली गेली असून गर्दीचे प्रमाण वाढल्याने त्याचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे। बस स्थानकामधून बाहेर पडणाऱ्या बसेसला फिरायला त्रास होत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। काही दिवसांमध्ये पावसाळा सुरू होत असल्याने पावसाळ्यात होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी रोहा नगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष घालून अनधिकृत दुकानांवर JCB चालवत कारवाई करून जागा रिकामी केल्याने मागच्या बाजूला असल्यामुळे दिसण्यात न येणाऱ्या दुकानदारांची दुकाने दिसू लागल्याने त्यांनीही मोकळा श्वास घेतला। नगरपालिकेच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून रोहा शहरातील अनेक ठिकाणी असलेल्या अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृतपणे उभारल्या गेलेल्या दुकानांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।